नमस्कार, मी प्रियांका निंबाळकर. कसे आहात तुम्ही? पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी कुडाळमधील आकेरी गावातील रामेश्वर मंदिरात आली आहे. प्रथम मी तुम्हाला बाहेरूनच हे मंदिर कसं दिसतं ते दाखवते आणि थोडक्यात या मंदिराविषयी माहिती देते. रामेश्वर मंदिराला शिल्पकलेचे माहेरघर असं मानलं जातं. आकेरी या गावचे ग्रामदैवत म्हणूनही रामेश्वर मंदिराकडे पाहिलं जातं. आकेरीच्या रामेश्वराचे हे मंदिर स्थापत्यकलेचा आणि वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना मानला जातो. पाऊस असल्याकारणाने विहीर ही पूर्ण भरलेली आहे. बाहेर एक तुळशी वृंदावन आहे, त्यावर एक साल लिहिलेलं आहे. त्यावरून आणि गावातील जुन्या जाणत्या व्यक्तींकडून हे मंदिर 12व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. हे पहा, हे ते मंदिर आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. दसऱ्याच्या 9 दिवस भजन, गायन असे विविध कार्यक्रम केले जातात आणि 10व्या दिवशी शिवलग्न हा सोहळा पाहायला मिळतो. पुढे त्रिपुरारी पौर्णिमेला दीप प्रज्वलन केले जातात. महाशिवरात्रीला तर 2 दिवस इथे मोठा उत्सव साजरा केला जातो. अगदी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात. श्री रामेश्वरावर अभिषेक केला जातो आणि रथामध्ये बसवून मंदिराला प्रदक्षिणा केली जाते. रात्री कोकणातील पारंपरिक दशावतार नाटक सादरीकरण केलं जातं. गुढीपाडवा ते रामनवमी असा वसंतोत्सवही इथे साजरा केला जातो. चला तर आपण हे मंदिर आतून कसं दिसतंय ते पाहूया. मंदिरामध्ये प्रवेश करता सुखद असा गारवा जाणवतो, कारण संपूर्ण मंदिर हे काळ्या पाषाणापासूनच तयार केलेलं आहे. ह्याची बैठकही काळ्या पाषाणाचीच आहे आणि लाकडी बांधकाम आहे. हे आहे सभागृह. लाकडांवर केलेली कलाकुसर तर एकदमच पाहण्यासारखी आहे. इथे हे तुम्हाला जे खांब दिसत आहेत ते काळ्या पाषाणाचे आहेत आणि एकदम कोरीव काम केलेलं आहे त्यावर. इथे हे असे 6 खांब आहे आणि 6 खांबांवर वेगवेगळं असं नक्षीकाम केलेलं आहे. हा नंदीही काळ्या पाषाणापासूनच बनवलेला आहे. गर्भगृहाच्या बाहेर जे छोटे छोटे देवदेवतांची मूर्ती आहेत त्याही काळ्या पाषाणापासूनच तयार केलेल्या आहेत. काळ्या पाषाणातील रामेश्वराची पिंडी तर फारच विलोभनीय आहे. बाहेर जे आपल्याला 2 द्वारपाल दिसत आहेत त्यांची नावं आहेत जय आणि विजय. तुम्ही कोरीव काम पाहू शकता. सुंदर असं मंदिराच्या छपरासाठी वापरलेल्या लाकडी पाट्या आणि त्यावरील नक्षीकाम हे तर कारागिरांच्या कौशल्यपूर्णतेची आणि कल्पनाशक्तीची ओळख करून देत आहे. हे सगळी कोरीव काम पाहून तुम्हाला कळलंच असेल की रामेश्वर मंदिराला शिल्पकलेचे माहेरघर असं का म्हटलं जातं. खूपच छान असं कोरीव काम आणि नक्षीकाम आहे. हे जे तुम्हाला दिसते त्याला बारव असं म्हणतात. कसं काय वाटलं तुम्हाला हे आकेरी गावातील रामेश्वर मंदिर? जर तुम्हाला ते आवडलं असेल आणि माझी माहितीही आवडली असेल तर माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे पर्यटन गाथा या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.